कॅन्सरला काहीच कारण नाही. असं कसं शक्य आहे की कारणाशिवाय कार्य निर्माण होत नाही? धूर आहे म्हणजे कुठतरी आग आहे. ठीक आहे, ते आपलं समजत नाही आहे, पण कॅन्सरला पण कारण आहे. आणि कॅन्सरला शोधायचं म्हणून मी संन्यासच्या पूर्वी अनेक आजारांचा मला शोध लागला होता. कॅन्सर मला बरा करायचा होता. कॅन्सरचं मूळ कारण मग अनेक आजारामध्ये कोणते येतात? समजा मायग्रेन, हृदयातील ब्लॉकेजेस, बायपास अँजिओप्लास्टी टाळणं, डिप्रेशन, सिझोफ्रेनिया, आमवात, संधिवात, सोरायसिस वगैरे पण कसं सर्व सर्व म्हणजे मला सांगा ना की आपण सहज डोक्यापासून पायापर्यंत, सर्दीपासून एड्सपर्यंत कोणता आजार कायमचा बरा होतो? फक्त मेंटेनन्स थेरपी दिल्या जाते आपल्याला आणि वरून सांगितलं जाते की आजार कायमचा बरा होत नाही त्यांच्या पॅथीप्रमाणे. आणि पेशंट हीच मनाशी घेऊन बसतो कायमचा बरा होत नाही. तर मला देवाच्या कृपेने हे जे असाध्य आजार लेबल लावलेले आजार आहेत याचं मला उत्तर सापडलेलं होतं. म्हणजे माझ्याकडे राष्ट्रपतीपासून जेव्हा कोणी मायग्रेन यायचं, हृदयविकाराने यायचं, ते आजार बरे होत होते. मग मी ठरवलं की मी जर गेलो, समाधी घेऊन टाकली, तर हे ज्ञान माझ्यासोबतच निघून जाईल. बरोबर आहे. नाही, आपण यायला पाहिजे. आणि दादासारखे किती लोक आहेत की ज्यांना ट्रीटमेंटच मिळत नाहीये, आपण त्यांच्यासाठी उभं राहू. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी यूट्यूबवर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.